बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय गोटातून शिवसेनेकडून मनसेला मुंबई मनपात 100 जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती मिळते। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिंदेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावर हालचाली वाढल्याचं दिसतंय। मनसे आणि शिवसेना जागा वाटप कशी करायची यावर चर्चा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये लवकरच होण्याची शक्यता आहे। मनसेला जागा जास्तीत जास्त पदरात पाडून घ्यायची तयारी असल्याचं सूत्रांकडून कळतंय। दरम्यान भाजप शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी आग्रही, पण युती झाली नाही तर शिवसेनेनं प्लॅन बी तयार ठेवलाय। मनसेसोबत युती करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू असल्याचं कळतंय। मनसे आणि शिंदे मुंबई मनपात युती होणार का याची चर्चा असून त्यात एक मोठी बातमी समोर येते आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, खरं तर उदय सामंत हे वारंवार राज ठाकरेंची भेट घेत आहेत। अर्थात या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये असं शिवसेना आणि मनसेने ते वारंवार सांगतात। मात्र आता शिवसेनेकडून मनसेला मुंबई मनपात 100 जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती मिळते। काय नेमकं घडतंय शिवसेनेच्या गोटात आणि शिवसेनेचा प्लॅन बी नेमका काय? दीपाली, मुंबई महापालिकेची निवडणूक आणि राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका साधारणतः सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागतील असं सांगितलं जातं। त्यावेळेस मतदान होईल। अर्थात दरम्यानच्या कालावधीमध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत, राजकीय प्रचाराला मर्यादा येणार आहे। यामुळेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या ज्या पडद्यामागच्या हालचाली आहेत त्या आता घडताना दिसत आहेत। यातलीच एक महत्वाची माहिती एनडीटीव्हीला हाती आलेली आहे की यामध्ये मनसे बरोबर महापालिकेमध्ये युती करायची की नाही या संदर्भात शिवसेनेच्या वतीने 2 प्लॅन तयार करण्यात आले आहेत। प्लॅन ए अर्थात जे आता विद्यमान महायुतीचं सूत्र आहे त्यानुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत आली तर राष्ट्रवादी अथवा भाजप आणि शिवसेना असं एकत्रित निवडणूक लढवायची। पण भाजपाला स्वबळावर जर निवडणूक लढवायची आहे आणि साधारणतः मुंबईमध्ये आपल्याला माहित आहे की 2017 मध्ये सुद्धा ज्यावेळेस भाजपने निवडणूक लढवली होती त्यावेळेस शिवसेना ही वेगळी लढली होती। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अखंड शिवसेना होती। पण शिवसेनेला लगोलगच तितके भाजपाचे नगरसेवक सुद्धा त्यावेळेस आले होते। पण भाजपाने राज्यातल्या राजकीय तडजोडीपोटी मुंबई महापालिकेची सत्ता स्वतः स्थापन करण्याच्या ऐवजी तटस्थ म्हणून बाहेर राहण्याची भूमिका घेतली होती असं म्हटलं जातं। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची सरळ प्लॅन आहे की एक स्वतःच्या स्वबळावर मुंबई महापालिका जिंकणं। जर तसा प्लॅन जर भाजपाचा असेल तर शिंदेंना मात्र पर्यायी प्लॅन बी ची तयारी करावी लागली आहे। यामुळे मनसे आणि शिवसेना असं एकत्रित निवडणूक लढवली जावी या संदर्भातल्या चाचपणी केल्या जात आहेत, पडद्यामागच्या घडामोडी घडल्या जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून उदय सामंत यांची वारंवार राज ठाकरेंची गाठीभेटी होत आहेत। शिवसेनेमध्ये उदय सामंत हे एकनाथ शिंदे नंतर एक महत्वाच्या राजकीय घडामोडी पडद्यामागच्या ज्या केल्या जातात, काही राजकीय चर्चा महत्वाच्या केल्या जातात, यामध्ये रोल फार महत्वाचा आहे। त्याच दृष्टिकोनातून राज ठाकरेंच्या या भेटी होत आहेत। विशेषतः शिवसेनेच्या वतीने जी माहिती समोर येत आहे त्यानुसार जी आपल्याला माहिती भेटी सूत्रानुसार त्या जवळपास 100 पेक्षा जास्त जागा मनसेला देण्याची भूमिका घेतल्याचं समजतं। अर्थात मनसेला मात्र 50% पेक्षा अधिक जागा हव्या आहेत। म्हणजे जर पाहिलं तर साधारणतः 115 पेक्षा जास्त जागा कदाचित मनसे स्वतःला मागून घेते। अर्थात ह्या जागा कोणत्या आहेत याचे तपशील उघड होत नाही। पण जागांचा फॉर्म्युलाचा पहिला जो आकडेवारी आहे ती एनडीटीव्हीच्या हाती आलेली आहे। 100 जागांच्या आसपास शिवसेना मनसेला जागा ऑफर करू पाहतीये। मनसेकडनं मात्र त्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद तुर्तास तरी देण्यात आलेला नाही। याबाबत शिवसेनेच्या वतीने काही प्रमुख नेत्यांशी चर्चा एनडीटीव्हीने विचारल्या असं प्रतिक्रिया थेट समोर देतात। त्यावेळी त्यांनी सांगितलं की पडद्यामागच्या काही घडामोडीचा सुरू आहेत। अर्थात आकड्यांच्या खेळाबाबत अधिकृत आम्ही माहिती देणार नाही पण चर्चा मात्र सुरू आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा एक भेट होईल असं सांगितलं जातं। या भेटीमध्ये सुद्धा काही महत्वाच्या घडामोडी होतील। विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि शिंदे यांच्यामध्ये माहीम विधानसभा मतदारसंघावरनं प्रचंड तणाव झाला होता आणि एकमेकांच्या विरोधात उमेदवार त्यांनी ठेवले होते आणि त्याचे परिसरात सुद्धा कालांतराने अनेक वेळा राज ठाकरेंच्या भाषणांमध्ये सुद्धा उमटताना दिसले होते। आता मात्र
भाजपशिवाय जर निवडणूक लढवायची असेल तर शिंदेना सुद्धा एक मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड हाती मिळणं फायद्याचं होणार आहे. दुसरीकडे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही एक सूत्र आहे की जे जिथे मनसे आणि शिवसेना हे एकत्र येऊ शकतात. त्यामुळे प्रयत्न सुरू आहेत की या युतीमध्ये आकड्यांच्या फॉर्म्युलामध्ये कशी ताळमेळ लावली जावी. तुर्तास तरी मनसेला 100 जागांच्या आसपास जागा शिवसेना देऊ पाहते. अर्थात मनसेचे सर्वेसर्वा जे आहेत राज ठाकरे हे काय निर्णय घेतात ते पाहणं गरजेचं आहे. मनसेकडनं या संदर्भात काही माहिती घेण्यात आली होती. त्या या संदर्भात नेमकं काय चाललंय विचारण्यात आलं होतं. मनसेच्या वतीने सुद्धा आकड्यांच्या बाबतीतला खेळ हे स्पष्ट केला जात नाही या. पण पडद्या आड मात्र अनेक राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनात सुरू आहेत. मनसेला सुद्धा एक भिडू हवा आहे जो मुंबई महापालिकेमध्ये त्यांना साम दाम दंडभेद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जे काही मोठ्या आर्थिक रसद लागतात निवडणूक लढवण्यासाठी त्या सुद्धा मिळवण्यासाठी शिवसेनेचा फायदा होईल. आणि शिवसेनेला सुद्धा मनसे मराठी माणूस ठाकरेंसारखा ब्रँड चेहरा हा फायद्याचा होईल असं म्हटलं जातं. त्यामुळे प्लॅन ए जर भाजपाबरोबर शिंदे जात नाही त्यांची एकत्र युती होत नाही तर प्लॅन बी साठी मनसेला जवळपास 100 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आता समोर येत आहे. दीपाली, निश्चितच सागर, त्यामुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात कशा घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.